शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलतात, थेट जाऊयात. सांगितलं की आपल्याला त्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युथ आघाडी होती आणि या आघाडीचा प्रचार कर. त्याला मी प्रचार करू शकत नव्हतो म्हणून मी राजीनामा दिला. ती वैचारिक जी लोक काम करत असतात त्यांच्याकडे हे धैर्य असतं. स्वतःची की सहजासहजी सोडण्याचं धैर्य हे कधीही संजय राऊतांमध्ये राहिलं नाही आहे. ज्या आमदारांचा पाठिंबा घेऊन ते राज्यसभेवर गेलेले आहेत, खरं राज्यसभेचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि हे बोलायला पाहिजे होतं. पुन्हा निवडून बघूया ना. ते मी कधीही कोणाला चॅलेंज द्यायला जात नाही. मी राऊतांच्याबद्दल एकही शब्द हा व्यक्तिगत त्यांच्याविरुद्ध बोललेलो नाही. मी माझं काम करतो आणि ते चोख. मी शिंदे साहेबांची साथ कधीही सोडणार नाही, कारण माणुसकी असलेला एक नेता आहेत ते. ज्याला कुठेही अडचण येते, कुठेही एखादी नैसर्गिक आपत्ती येते, सगळ्यात अगोदर शिंदेसाहेब धावतात. बरोबर औषधाच्या गाड्या, डॉक्टर्सची टीम घेऊन धावतात आणि त्याला खरा शिवसैनिक म्हणतात. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे मनाला की त्यांनी प्रेम दिलं आमदारांना, ते आमदारांचे प्रश्न मांडतात म्हणून आमदार त्यांच्याबरोबर राहिले. आमदारांना साध्या भेटी मिळत नव्हत्या, आमदारांचे प्रश्न सुटत नव्हते आणि हे आमदारांचे प्रश्न नव्हते, हे जनतेचे प्रश्न होते. आणि म्हणून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही जर दुसऱ्यावर चिखलफेक करणार असाल तर त्याचं चोख उत्तर देण्याएवढी बुद्धी देवाने मला अवश्य दिलेली आहे. मी स्वतःच्या आदर्शांवर चालतो. ज्यावेळेला मी कोकणामध्ये लढा दिला त्यावेळेला मला BJPमध्ये सन्मानपूर्वक बोलवण्यात आलेलं होतं आणि सध्या पंतप्रधानांच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता. पण तिथंसुद्धा मी अशी भूमिका घेतली की माझी जास्त गरज शिवसेनेला आहे, कारण शिवसेना आणि भाजपची त्यावेळेला युती अखंड होती आणि त्याच्यामध्ये दोघांना एकत्र ठेवण्यासाठी माझ्यासारखा एखादा मनुष्य जो शांत असतो, जो विचार करतो, आणि माझे हे विचार पर्रिकर साहेबांना पटले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज जर पंतप्रधानांकडे घेऊन गेला तर मी त्यांना नाही म्हणू शकणार नाही, एवढा मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि आजसुद्धा ज्या वेळेला युती तुटत होती त्यावेळेला आणि तुटलेली होती त्यावेळेलासुद्धा उद्धव साहेबांना एकत्र त्यांची बैठक घडवण्यामध्ये माझा फार मोठा वाटा होता. राऊत साहेब सगळं विसरू शकतात, केलेल्या उपकाराची जाणीव कोणालाच नसते, परंतु आम्ही तसे नाही आहोत. मला डोमकावळा म्हटलं मला वाईट नाही वाटत. कावळ्याला सुद्धा एक स्थान असतं हिंदू संस्कृतीमध्ये. आपल्या पितरांचं उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी पिंडाला कावळा शिवायला लागतो, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही हिंदू संस्कृती विसरला, तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरला आणि तुम्ही आज जे बोलता ते कुठल्याही संस्कृतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अजिबात बसत नाही, एवढंच मला सांगायचं. मैदानाचा मुद्दा हिंदी में जानना चाहेंगे, संजय राउत ने स्टेटमेंट दिया है, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? शिवाजी पार्कामध्ये पार पडणार आहे. दसरा मेळावा हा शिंदे हे बघा, दसरा मेळावा हा विचाराचं सोनं लुटण्यासाठी असतो आणि ते विचार बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. आज तुम्ही हिंदुत्व तर सोडलेलं आहे. हिंदू धर्माला ज्यावेळेला वाईट जातं त्याच्यावर एकाही शब्दाने तुम्ही प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे. बाळासाहेबांचं जे 370 कलम रद्द करण्याचं स्वप्न होतं मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचं आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याचं स्वप्न हे आमच्या सरकारने आणि शिंदेसाहेबांनी पूर्ण केलेलं आहे. कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो, आम्ही त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत आणि त्याच्यामुळे त्यांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही शिवसेना मूळ बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालत राहणार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं हे आम्ही अवश्य सर्व शिवसैनिक भाजपच्या कार्यालयामध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये हा मेळावा शिंदे गटाने घ्यावा. हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो, उत्तराला उत्तर देता येतं. आज उद्धवसाहेब काँग्रेसबरोबर 100% आहेत, काँग्रेसच्या विचारावर चालत आहेत आणि काँग्रेसच्या विचाराचं सोनं त्यांनी अवश्य लुटावं. एवढे नेते आले भारतातले, एकाला तरी बाळासाहेबांच्या समाधीवर जाण्याचं एवढं कोणी दाखवलं का?
शिंदे साहेबांची साथ मी कधीही सोडणार नाही असं राऊतांच्या टीकेला केसरकरांनी उत्तर दिलेलं आहे. संजय राऊत यांनी टीका केलेली होती की एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून केसरकर त्यांची सुद्धा अर्थात साथ तो सोडतील. त्यांचा भाग आहे, त्यांनी ठरवावं काय करायचं. ते मोठे नेत नाही. आम्ही जसं अर्ज वेगवेगळ्या मैदानाला केलंय, त्याच्यामध्ये क्रॉस आणि ओव्हल मैदानाला सुद्धा केलंय. तिथं दसऱ्याचा राम जो एक रावण वधाचा सोहळा असतो किंवा त्या ठिकाणी दसरा सोहळा असतो, तर त्याच्यासाठी मैदान उपलब्ध करून दिलं जातं. तसं आमच्या कार्यक्रमाला उपलब्ध करून द्यावं हे आमचं म्हणणं आहे आणि आम्हाला ते मैदान मिळेल, आम्ही ठिकाणी करू. देखिए मुझे अभी कैबिनेट अटेंड करना है. देखिए दशहरा ये एक विचारों का सोना लूटा जाता है. ये बाला साहब के विचार है जिन्होंने प्रेरणा दी भारतवर्ष को, और सब एक भारत की एक कल्चर है. वो ऐसे समझते थे कि ये हिंदुस्तान है, हिंदुस्तान के भूमि पे जो रहता है, जो इस भूमि पे प्रेम करता है, उसको वो हिंदू बोलते थे और उन्होंने वो संस्कृति रखी थी. तो उनके विचारों का सोना लूटना है, देश के प्रति जो स्वाभिमान रखना है उसका सोना लूटना है. तो एक प्रथा रही है और वो प्रथा का पालन हम सब लोग मिलकर करेंगे. अभी भी दावा है. देखिए वो कांग्रेस के साथ गए, वो पवार साहब के विचारों के साथ गए. हमें क्या करना है वो उनका ऑप्शन है.